चालले मंडळी, मी तुमचा लाडका भाऊ सिद्धार्थ. कसे आहेत सगळे? मला माहिती आहे सगळे मजेत असणार. अँड टुडे इज सॅटर्डे. सॅटर्डेची वाट आम्ही मंडेपासूनच बघतो. सॅटर्डे संडे झालं असं मंडे कधी येणार सॅटर्डे एवढा एक्सायटेड असतो बिकॉज सॅटर्डे संडे आपला क्लास असतो. येस, यू हर्ड इट राईट. लास्ट ब्लॉग टाकला आहे, जाऊन बघा. त्याच्या अगोदरचा पण ब्लॉग आहे, जाऊन बघा. अँड सॅटर्डे आज आपला क्लास आहे. अँड फर्स्ट क्लास कंटेम्पररी क्लास. अँड कंटेम्पररी क्लास घेत आहे वीरेंद्र सर. तर जाऊन बघूया. एक्चुअली सीन क्या रहता है, कंटेम्प्रेरी में आपका बॉडी फ्लेक्सिबल होना जरूरी है. फ्लेक्सिबल होने के लिए आपके जो लेग्स मूवमेंट है, जो बॉडी मूवमेंट है, जो कमर है आपकी, आपके हैंड मूवमेंट है, वो सारे क्लियरली फ्री होना जरूरी है. अगर मैं बोलूँ कि इतना जाना चाहिए तो पूरा जाना चाहिए. अगर मैं बोलूँ कि आपका नी टच होना चाहिए, ओके, तो पूरा टच होना चाहिए. तो ये सब चीज़ें कंटेम्प्रेरी में बहुत ज़्यादा मैटर करते हैं. क्योंकि कंटेम्प्रेरी डांस स्टाइल में होता क्या है, अगर आप हैंड मूवमेंट अगर कुछ भी कर रहे हो तो क्लियर एंड शार्प दिखना बहुत ज़्यादा जरूरी होता है. ये आपका जो 3 फिंगर है, ऐसे जॉइंट, ये एक फिंगर हमेशा बाहर की तरफ होता है. अगर मैं बोलूँ हैंड ऊपर लेके जाना है तो ये मूवमेंट होना चाहिए. ओके, ये अगर मैं आपको बोलूँ कि लेग सर्कल करना है तो आपका लेग हमेशा ऐसे होना चाहिए. ओके, आपके लेग के फिंगर्स ऐसे ज्वाइंट होके नीचे की तरफ रखना है, ऐसे उठा के रखना है. ओके, तू अगर मेरी तो मेरी, 1 2 लुक उधर. जब हम यहाँ पे करेंगे तो हमारा सामने लुक रहेगा. ओके, जैसे उधर जाएगा वैसे उधर. अब जब लुक कैसे मैटर करते हैं, देखो, जब ये पॉइंट जो फिंगर बोल रहा हूँ ना मैं, हमेशा ये फिंगर के पास आपके लुक होने चाहिए. लुक बोल रहा हूँ तो ये फिंगर की तरफ ये किया. अब यहाँ से राइट नी को बेंड करो. हाँ, अभी जब ये इसको ना थोड़ा सा घुमा के जॉइंट एंड ऐसे बैठ जाना. बघितलं, बोललो होतं ना, वी हॅव ट्रेन प्रोफेशनल कोरिओग्राफर्स. अँड पर्सनली वीरेंद्र सरला मी ओळखतो खूप वर्षापासून. ते खूप प्रॅक्टिस करतात, खूप ट्रेन करतात कंटेम्पररी स्टाईलला. म्हणून मी सरांना बोललो, सर वेळ काढून या. सो सर आलेत आणि पहिला क्लास त्यांचा कंटेम्पररीचा ठेवला आहे मी. सो व्हॉट आर यू वेटिंग फॉर? आना जरुरी, बहुत आना जरुरी. मिनी ब्लॉग बनवायचं कारण हा आहे की लास्ट ब्लॉगमध्ये खूप गडबड झाली. बिकॉज मी अँड वीरेंद्रनी विचार केला की कोलॅबरेशन करूया. बट कोलॅबरेशनमध्ये फक्त त्याच्या चॅनलमध्ये दिसतं, माझ्या चॅनलमध्ये नाही दिसतं ते व्हिडिओ. सो खूप 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 वेळ लागला. मग मी पोस्ट केला. त्यानंतर सॉन्गवरती खूप कॉपीराईट लागला. मला ओरिजिनल सॉन्ग नाही टाकायचं बिकॉज खूप इश्यू